इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 2 एप्रिल आज आहे वर्ल्ड ऑटिझम डे आणि या दिनाच्या अनुषंगाने आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर स्नेहल तोडकर यांना. नमस्कार. नमस्कार मॅडम. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. थँक्यू. आज वर्ल्ड ऑटिझम डे आहे, तर अर्थातच त्या अनुषंगाने आज आपण संवाद साधणार आहोत. तर मुळात ऑटिझम म्हणजे काय आणि या दिवसाचं नेमकं काय महत्त्व आहे, काय सांगाल? ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. याला आपण आजार किंवा वेडसरपणा असं नको म्हणूया. खरं तर ही लहान मुलांमध्ये आढळणारा एक डेव्हलपमेंटल बदल आहे. अच्छा. किंवा ती एक कंडिशन असते ज्याच्यामध्ये सामान्य भाषेत सांगायचं म्हटलं तर ऑटिझम असणाऱ्या व्यक्तींचा मेंदू कुठल्याही नवीन गोष्टीकडे किंवा माहिती प्रक्रिया गोळा करण्याकडे एक वेगळी प्रक्रिया असते. त्या मेंदूमध्ये वेगळ्या पद्धतीनं तिकडे रिॲक्ट केलं जातं, इतकंच. अच्छा डॉक्टर, प्रत्येक वर्षी या दिवसासाठी एक थीम ठेवली जाते, तर या वर्षीची थीम काय आहे? 2 एप्रिल 2026 या वर्षाची थीम आपली अशी आहे, ऑटिझम अँड ह्युमॅनिटी, एव्हरी लाईफ हॅज अ व्हॅल्यू. ऑटिझम आणि मानवता, प्रत्येक जीवनाचे मूल्य आहे. तर याचं महत्त्व काय की ऑटिझम व्यक्तींना स्वीकारणे व त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे. ही थीम करण्याचा मागचा उद्देश असा की ऑटिझम व्यक्तींना मानवी हक्काचे संवर्धन, सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आपण पाठिंबा देणे हा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की समाजाने त्यांना स्वीकारणं खूप गरजेचं आहे. अगदीच. याची लक्षणं काय सांगाल? स्वमग्नता शब्दातच आपल्याला पहिला कळतं की ही मुलं स्वमग्न असतात, म्हणजे स्वतःमध्ये मग्न असतात. अच्छा. प्रामुख्याने पालकांसाठी आपण असं म्हणूया कोणती लक्षणं पटकन कळतील की काहीतरी वेगळेपणा कसं समजून घ्यायचा. तर ही मुलं आय टू आय कॉन्टॅक्ट म्हणजे नजरेला नजर लावून बोलत नाहीत, एकट्यात राहतात, इतर मुलांशी मिसळत नाहीत किंवा एखादी गोष्ट वारंवार करतात, पुनरावृत्ती. अच्छा. उदाहरणार्थ गोल गोल फिरत राहणं. बर. तर ही प्राधान्याने काही लक्षणं दिसतात. साधारण वयाच्या कुठल्या टप्प्यामध्ये ही दिसतात लक्षणं? अगदी सुरुवातीला म्हटलं तर वयाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षापासून आपल्याला ही लक्षणं आढळून येऊ शकतात. बर. म्हणजे याच वयामध्ये तुम्ही आत्ता म्हणालात तसे त्यांच्यामध्ये हे बदल दिसून येतात आणि याच वयामध्ये आपण निदान सुद्धा करू शकतो. अच्छा. ते नेमक्या कशा पद्धतीने करायचं? जसं मी आत्ता सांगितलं, पहिली लक्षणं पालकांनी बघण्याची गरजेचं आहे, जे की हे मूल उशिरा बोलायला लागलंय, त्याच्या वयानुसार बोलत नाहीये, एकट्यात राहण्यात त्याला मग्न आहे किंवा त्याला इतर मुलांची गरज भासत नाही आणि वारंवार एकच कृतीमध्ये तो बिझी असतो, मग्न असतो. उदाहरणार्थ पाण्याचा नळ चालू केला तर तो फ्लो पाण्याचा, तर ते मूल एकटक बघत राहतं. तुम्ही त्याला खेळणी दिली, कार दिली, तर कार बरोबर खेळण्याऐवजी ते कार हातात घेऊन त्याचं चाक फिरवत राहील. ती मोशन जी आहे चाकाची तो मिनिटं तासन तास ते बघत राहील. किंवा तुम्ही त्याला 5-6 गोष्टी दिल्या खेळायला, टॉईज म्हणा, तर ती खेळणी तो लाईनमध्ये मांडण्यामध्ये बिझी राहील रॅदर दॅन त्या गोष्टींबरोबर खेळण्यापेक्षा. तर ही वेगळेपणा मुलांमध्ये जाणवतो. तर हे पालकांच्या लक्षात आलं की त्यांनी लवकरात लवकर पिडियाट्रिशियन किंवा चाइल्ड सायकियाट्रिस्ट यांना संपर्क साधावा. आणि ॲज अ डॉक्टर आमच्याकडे सायकोलॉजिकल टेस्टिंग्स असतात, ज्यांनी आम्ही प्रश्नावली असते ज्याला आम्ही इझा म्हणतो, इंडियन स्टँडर्डाइज स्केल आहे, आणि दुसऱ्या टेस्टचं नाव आहे कार्स, ज्या टेस्ट आम्ही यूज करून निदान करू शकतो. अच्छा. नेमक्या कोणत्या किंवा कशा प्रकारच्या टेस्ट असतात या सायकोलॉजिकल टेस्टिंग्स आहेत ज्या पालकांच्या बरोबर आम्ही इंटरव्ह्यूइंग करतो, प्रश्नावली असते त्याच्यावरती आम्ही हा निदान करतो. त्यासाठी वेगळी रक्त तपासणी किंवा मोठ्या काही सिटी स्कॅन, MRI याची गरज नाही भासत. या टेस्ट केल्यानंतर त्याच्यावरती उपचार म्हणून नेमकी काय पद्धती आहे? उपचार आपण म्हणूयात तर थेरपीज, ज्याला आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन असं म्हणतो. जसं मी म्हणाले, हे मूल उशिरा बोलतं, अर्थातच स्पीच थेरपी
जेवढ्या लवकर तुम्ही स्पीच थेरपी द्याल तेवढ्या लवकर मूल स्पीच वापरावं लागेल, कारण मुळातच तो स्वमग्न आहे. बरोबर. कुणाशी बोलण्याचा संबंधच त्याला गरजच पडत नाही, त्यामुळे भाषा शिकत नाही. तर अशा वेळी जर आपण अर्ली इंटरव्हीन केलं, म्हणजे स्पीच थेरपी इंट्रोड्यूस केली, तर त्याला आपण शब्द उच्चारायचे कसे, ते वापरायचे कसे, कारण ऑटिझम मुलामध्ये जर 4 शब्द त्याला माहिती असेल तर त्याला वाक्य बनवता येत नसतं. बरं. तर ते आपण थेरपीमध्ये शिकवतो. दुसरं ऑक्युपेशनल थेरपी, ज्याच्यामध्ये स्वतःसाठी किमान काही गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या त्याला आपण समर्थ बनवण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी. आणि तिसरं आहे बिहेव्हिअरल थेरपी. जसं मी म्हणाले, स्वमग्न असल्यामुळे मूल उशिरा बोलायला लागल्यामुळे ते इतरांशी मिसळत नाही, नो सोशल इंटरॅक्शन. तर हे आपल्याला बिहेव्हिअरल थेरपीमध्ये शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये मूल इतर मुलांबरोबर संवाद साधायला शिकतं, त्याच्याशी खेळायला शिकतं, कम्युनिकेशन स्किल्स आपण डेव्हलप करतो. याचा नेमका कधी सुरुवात केल्यानंतर फायदा होऊ शकतो मुलांना? वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदू हा लवचिक असतो. खूप सारे रासायनिक आणि शारीरिक बदल त्यावेळी मेंदूमध्ये होत असतात. तर जेवढ्या लवकर तुम्ही, जसं मी म्हणाले, निदान 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षी होऊ शकतं, तर त्याच वेळी आपण लवकरात लवकर जितकं करू तितक्या इझिली मूल लवकर ते शिकणार. त्याच्यामुळे साधारणपणे 3 ते 6च्या आत इंटरव्हेन्शन चालू करावं. अच्छा डॉक्टर, मला सांगा की ऑटिझमची म्हणजे का होतो आणि तो अनुवंशिक आहे का? कोणत्याही सायंटिफिक किंवा बायोलॉजिकली स्टडीनुसार हे कारण कारणीभूत आहे ऑटिझमसाठी असं म्हणता येत नाही. त्याच्यामुळे सायंटिफिकली बरेच रिस्क फॅक्टर सांगितले आहेत. त्याच्यामध्ये एक अनुवंशिकता, जेनेटिक फॅक्टर आपण म्हणू शकतो. दुसरं आहे की आई प्रेग्नंट असताना जर काही मोठा ट्रॉमा असेल, ब्लिडिंग खूप झालं असेल, किंवा आई वडिलांचं वय जास्ती असेल, तर हे आपण पकडलं जातं. तसंच डिलिव्हरीच्या वेळी बर्थ ट्रॉमा, मूल गुदमरलं असेल तर, किंवा त्याला डिलेड माइलस्टोन्स म्हणूया आपण, तर ह्या जन्मानंतरच्या काही मुलाला त्रास झाला तर ह्या काही फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो, ज्याच्यामुळे ऑटिझम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अच्छा डॉक्टर, यावरती पूर्ण उपचार आहेत का? म्हणजे पूर्ण बरा होतो का ऑटिझम? ऑटिझम पूर्ण बरा होत नाही, बरं. कारण तो आजार नाही आहे. अच्छा. ती एक न्यूरो डेव्हलपमेंटल बदल आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या मुलाला आपण इंटरव्हीन करणं, थेरपी देणं, जेणेकरून त्याला इतर सामान्य लोकांसारखं आपण तयार करणं. अच्छा. सोशल आयसोलेशन असतं, म्हणजे आपण सोशल इंटरॅक्शन त्याला शिकवू शकतो, स्वमग्नता कमी करू शकतो, जेणेकरून तो इतर मित्रांशी, त्याच्या कलिगशी बोलणं, व्यावहारिक संबंध त्याचे वाढू शकतात. त्यामुळे उपचार किंवा हा कन्फर्म 100% बरा होतो असं नाही. अच्छा. कसं असतं, जेव्हा एखाद्या पालकाला कळतं की आपलं मूल ऑटिझम आहे, तर ते लगेच पचवणं, ती त्यांची मानसिकता असूच शकत नाही, किंवा माहिती पण नसते काही. तर अशा पालकांना काय सांगाल? बऱ्याचदा जेव्हा पालकांना आम्ही सांगतो की मुलामध्ये काही स्वमग्नताची लक्षणं दिसून येत आहेत किंवा हे ऑटिझम स्पेक्ट्रम आहे, त्यांचे एक्सप्रेशन्स हे सांगून जातात की कुठेतरी ते डायजेस्ट होत नाही, ते पचत नाही. माझ्या मुलाला ऑटिझम आहे म्हणजे काहीतरी वेगळं आहे. सुरुवातीला भीती बसते की मुलाला काहीतरी आजार आहे, मेंदूचा आजार म्हणजे त्याहूनही भयंकर वाटतं. त्यामुळे मला इथे असं सांगायचं आहे, पालकांनो घाबरू नका, निदान ही सुरुवात आहे. डायग्नोसिस इज नॉट द एंड, इट्स बिगिनिंग. जेणेकरून आपण लवकर इंटरव्हेन्शन चालू करू शकतो, लवकर थेरपी चालू करू शकतो आणि मुलाला आपण नॉर्मलाइज लाईफ देऊ शकतो. अच्छा. किती प्रमाणात ते नॉर्मलाइज होऊ शकतात, काय सांगाल त्या बाबतीत? अगदी, म्हणजे जर 10 ऑटिझम मुलं असतील, म्हणजे आपण असं पकडूया की 30% मुलांना चान्सेस आहेत, कन्फर्म नाही, ऑटिझम 100% मुलांमधील 30% मुलांना मतिमंदत्व असू शकतं. म्हणजे स्वमग्नता प्लस मतिमंदत्व जर असेल तर ते असक्षम राहू शकतात पूर्णपणे. नाही तर ऑटिझमची मुलं आयुष्यात बरंच काही साध्य करू शकतात. जसं मगाशी तुम्ही विचारलात, प्रामुख्याने लक्षणं कोणती, ही आपण सांगितली. पण इथे मला पालकांसाठी विशेष हे सांगायचं आहे की ज्या मुलाला ऑटिझम असतं त्यांच्याकडे एक दैवी शक्ती असते, म्हणजे की सुपर पॉवर आपण म्हणूया, की ही मुलं गणित, कोडी अगदी वेगळ्या पद्धतीनं इझिली सोडवू शकतात, जे आपण सोडवू शकत नाही.
त्यांच्याकडे एक वेगळी सुपर पॉवर असते, ती आपल्याला त्याचं कुठलं बलस्थान आहे ते शोधावं, त्याच्यावर आपण प्राधान्य दिलं की ते मूल त्याच्यामध्ये पुढे जाणार. तशी आपल्याकडे बरीच उदाहरणं आहेत ज्यांना ऑटिझम आहे, पण ते व्यक्ती आता अगदी यशस्वी आहेत. काही उदाहरणं? एलॉन मस्क सगळ्यांना माहिती आहे, सायंटिफिक रिसर्चमध्ये मोठं नाव आहे. तर त्यांना ॲस्पर्जर सिंड्रोम हा होता, जो ऑटिझमचाच एक भाग आहे, ज्यांच्यामध्ये सोशल इंटरॅक्शन नाही, एकट्यामध्ये फोकस करणं, खूप उत्सुकता असणं. एका इंटरव्ह्यूमध्ये एलॉन मस्कनी स्वतः सांगितलेलं आहे की बहुतेक माझ्या त्या उत्सुकतेपोटी मी स्वमग्न इतका असायचो की मी शोधू शकलो, विज्ञानाच्या त्या शोधापर्यंत मी एकटक एकाग्रतेने राहू शकलो. जर ऑटिझम नसतं तर मला ते शक्य इझिली जमलं नसतं. अल्बर्ट आइन्स्टाईन हे सगळ्यांनाच माहिती आहे, वयाच्या 4व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा वाक्य बोललं. त्याच्या आईवडिलांना वाटलेलं 4 वर्षाचं मूल बोलत नाहीये म्हणजे मतिमंदत्व निघेल, पण आज तोच मूल गणिताचा शोध लावला. नोबेल प्राइज विजेते अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत, त्यांना ऑटिझम होतं. त्याच्यामुळे ही मोठी उदाहरणं आहेत. आणि सगळ्या पालकांना पोकेमॉन माहिती असेल तर सतोशी तजिरी हे जे शास्त्रज्ञ होते, त्यांना स्वमग्नतेमुळे एक विशेष इंटरेस्ट होता. किड्यांमध्ये बरेच रमायचे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे किडे गोळा करणं, त्यांची हालचाली कशा आहेत त्या नोट करणं, ऑब्झर्व करणं, त्यातूनच पोकेमॉन हा इन्व्हेंट झाला. त्याच्यामुळे आज आपल्याला जो मिळालेला आहे मुलांमध्ये तो ऑटिझम व्यक्तीने दिलेला आहे. त्याच्यामुळे ऑटिझम असणाऱ्या मुलांच्या पालकांना मला हेच सांगायचंय, घाबरू नका. तुमच्या घरी जर ऑटिझम चाइल्ड असेल तर काहीतरी जगाला काहीतरी नवीन व्यक्ती मिळणार आहे असं आपण समजूया. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की समुपदेशन हा उपाय आहे किंवा डॉक्टरांकडे जाऊनही मार्गदर्शन घेतलं जाईल, पण असं असलं तरी अनेक गैरसमज समाजामध्ये पसरलेले असतात या अनुषंगाने, तर त्याबद्दल काय सांगाल? जेव्हा एखादा डॉक्टर सांगतो की तुमच्या मुलाला ऑटिझम आहे, एकतर हा शब्द पहिल्यांदा पडतो कानावरती पालकांच्या, मेंदूच्या रिलेटेड काहीतरी आहे, मेंदूच्या संबंधित काहीतरी आहे, म्हणजे माझ्या मुलाला मोठी व्याधी आहे, तो आयुष्यात एकटा काही करू शकणार नाही, ही भीती बसते. थोडक्यात ऑटिझमला वेडसरपणा म्हणून बघितलं जातं, तर तसं अजिबात नाहीये. ऑटिझम मुलांना सेन्स ट्रायड ही ॲबिलिटी असते, म्हणजे मी आता जे म्हणाले सुपर पॉवर असते. त्याच्यामुळं ही मुलं खूप वेगळं काहीतरी आयुष्यात करणार असतात. त्याच्यामुळे वेडसरपणा किंवा आजार असं बघू नये, तोच एक मोठा गैरसमज आहे आपल्याकडे. डॉक्टर, जी स्वमग्न मुलं असतात त्यांना सर्वसामान्य शाळांमध्ये दाखल करणं किंवा प्रवेश देणं हे कितपत योग्य आहे किंवा त्यांनी तसं करावं का? अर्थात हो. कारण जसं आपण अगदी सुरुवात केली, 2026चा थीम वर्ल्ड ऑटिझम डेचा उद्देश हाच आहे की ऑटिझम असणाऱ्या व्यक्तींना मानवी हक्काचे संवर्धन, सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची पाठिंबा देणे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे स्वीकृती, ॲक्सेप्टन्स. पालकांनी सुद्धा आणि त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे शिक्षकांचा. ही मुलं मुद्दाम विचित्र वागत नाहीत, तर त्यांना बाह्य जगाचा आवाज किंवा प्रकाश सहन होत नसतो. शाळेमध्ये अशा मुलांना इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अंतर्गत सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी सरकारने बऱ्याच योजना केलेल्या आहेत, ज्याच्यासाठी रत्नागिरीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण सर्टिफाईड करून देतो. त्याच्यामध्ये स्पेशल एज्युकेशनसुद्धा फॅसिलिटी आहे. म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, स्पेशल एज्युकेशन ह्या गोष्टी इन्क्ल्यूड करणं गरजेचं आहे. आणि त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाची आणि संधीची जास्ती गरज आहे, ती आपण पालक, शिक्षक म्हणून देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं आता शाळेच्या बाबतीत म्हणाला तसंच कुठेही समारंभ असेल किंवा तर तिथे त्या मुलांना नेलं की त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बाकीच्यांची वेगळी असते आणि त्याला स्वीकृती मिळत नाही तिथे. तर समाजाने सुद्धा काय आपल्या स्वतःमध्ये बदल घडायला हवे ते सांगा. एकतर या मुलांकडे वेगळ्या नजरेने बघू नये. ते मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली वेगळ्या असतात. त्यामुळे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणजे ते चुकीचं, हा आधी आपला गैरसमज दूर करावा. तर आपण त्यांना खूप इझिली स्वीकारू शकतो. त्यांच्यामधला जी स्किल आहे ते आपण शोधण्यावर भर द्यावं. बऱ्याचदा जसं आपण म्हणतो की कुठल्याही पेंटरला
आर्टिस्टला एकाग्रता खूप गरजेची असते. म्हणजे तुम्ही चित्र काढत असाल तर आजूबाजूला काय घडतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपले चित्रकलेचे शिक्षक सांगतातच की तुम्ही तेवढ्या एकाग्रतेने छान चित्र काढाल तर तुमच्या चित्रामध्ये जीवनपणा उतरेल. नक्कीच. तर हे दैवी देणगी आहे ऑटिझमकडे, स्वमग्नता. एकाग्रता प्रचंड असते. ते मूल बहिरं नाहीये, त्या मुलाच्या आजूबाजूला जरी फोडला तरी ते बघणार नाही. याचा अर्थ तो बहिरा नाहीये. भिंतीवरच्या घड्याळाचं टिकटिक सुद्धा त्याला ऐकू येतं. इतके शार्प त्याचे कान असतात. अच्छा. म्हणजे मी मुद्दाम सांगते, आपण सगळे जे आपण नॉर्मल म्हणतो आपल्याला एक वेळ ते टिकटिक ऐकू येणार नाही, पण ऑटिझम असणाऱ्या मुलाला ते कळतं. अच्छा. इतकेच तीक्ष्ण कान असतात. पण त्याचबरोबर एकाग्रता इतकी असते की त्या मुलाच्या हाती जर एखादी कला असेल तर तो इझिली करू शकतो. तर अशा गोष्टी आपण त्याच्यातल्या शोधाव्यात, त्या स्वीकाराव्यात आणि त्याला खतपाणी द्यावं. तरच आपल्या पाठिंब्यामुळे, आपल्या मदतीमुळे हे मुलं खूप काही वेगळं जगासाठी करू शकतात. आपल्याकडे जी आता शास्त्रज्ञांची नावं आहेत, एलन मस्क आहे, डॉक्टर टेम्पल ग्रँडिन आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत, जसं मी मगाशी म्हणाले संतोषी तजिरी आहेत. हे का जगासाठी काहीतरी नवीन करू शकले? कारण त्यांच्याकडं ऑटिझमचे काही स्किल्स होते जे आपल्यामध्ये नाही आहेत. त्यामुळं आपण त्यांना लवकरात लवकर स्वीकारावं, त्यांच्यातलं स्किल शोधून त्यांना पाठिंबा द्यावा. खरंच आहे. डॉक्टर, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता आणि तुम्ही मगाशीच म्हणालात की त्यांच्याकडे एक सुपर पॉवर असते. तर हे कुठेतरी दाखवणारं असं एखादं इन्स्पिरेशन उदाहरण तुम्ही सांगाल? नक्कीच. तुम्हाला मी एका मुलीचं उदाहरण सांगेन. गोष्टच सांगते, जिला पूर्ण जग असं ओळखतं की चित्रात विचार करणारी मुलगी. 1950च्या दशकात अमेरिकेत एक मुलीचा जन्म झाला. तिचं नाव होतं टेम्पल. वयाच्या 4व्या वर्षापर्यंत टेम्पल एकही शब्द बोलली नाही. पालकांनी डॉक्टरांच्याकडे नेलं. तिला ऑटिझम आहे असं डॉक्टरांकडून कळलं. ती सामान्य आयुष्य जगू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. तिला एखाद्या संस्थेत असायलममध्ये ठेवणं उत्तम राहील असं डॉक्टरांनी सुचवलं. पण टेम्पलच्या आईने हार मानली नाही. त्यांनी तिच्यातील एक वेगळेपणा ओळखला. टेम्पल शब्दांपेक्षा चित्रांमध्ये जास्त रमायची, चित्रांमध्ये जास्त विचार करायची. थिंकिंग इन पिक्चर्स. तिला आजूबाजूच्या वस्तू, यंत्र आणि प्राण्यांचं निरीक्षण करायला खूप आवडायचं. पुढे जाऊन याच मुलीने प्राण्यांच्या वर्तणुकीवरती म्हणजे ॲनिमल सायन्स या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली. जिला 4व्या वर्षी तुम्ही सांगितलेलं की असायलममध्ये भरती करा, ती शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टरेट मिळवलं. ऑटिझममुळे तिला प्राण्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या संवेदना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आणि अचूकपणे समजतात किंवा ती समजू शकली. आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक पशुसंवर्धन केंद्राची रचना टेम्पल ग्रँडिन यांनी केलेल्या आराखड्यावरती आधारित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी नैराश्यमध्ये किंवा आपल्या मुलाला काहीतरी कमी आहे असं अजिबात समजू नये. त्यांनी जगाला एका मोलाचा संदेश दिला. डॉक्टर टेम्पल ग्रँडिन ह्या म्हणायच्या, माझा मेंदू वेगळा आहे पण तो कमी दर्जाचा नाहीये. माय ब्रेन इज डिफरंट बट नॉट लेस. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं मूल हे वेगळं आहे, कशातही कमी नाहीये. हे पालकांनी समजून घेणं आणि स्वीकारणं हे जास्ती गरजेचं आहे. जर पालक कॉन्फिडंट असतील तर मूल कॉन्फिडंट असणारच. कॉन्फिडन्स त्याचा पावलोनपावली वाढणारच. त्यामुळं आपण त्याच्या स्किलफुल गोष्टी शोधाव्यात आणि त्याला पाठिंबा द्यावा. नक्कीच, अगदी खरं आहे. आणि श्रोते, आता या मुलाखतीच्या सुरुवातीपासून डॉक्टर असं म्हणतात की त्यांच्याकडे सुपर पॉवर आहे. आणि आत्ताच त्यांनी जे उदाहरण आपल्याला सांगितलं त्याच्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल. तेव्हा त्यांना स्वीकारणं, नैराश्य न येऊ देणं आणि त्यांना कायम पाठिंबा देणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं नक्कीच आपण या दिनाच्या अनुषंगाने म्हणू शकतो. तेव्हा श्रोते हो, याच नोटवरती आज आपण इथे थांबूया. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात, ऑटिझमबद्दल जे काही गैरसमज होते त्याबद्दलही सांगितलं आणि अतिशय चांगली माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम इथेच संपतोय. मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य